आपल्याकडे नवीन फेड आले, एक लॅपटॉप, शेअर चालला वर 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 वर, आला 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 आला. त्या शेअर मार्केटचं एक भलतं फेड आलंय. तुमच्याकडे आहे का? शेअर मार्केटमध्ये पैसा नाही असं नाही, पण शेअर मार्केटचा अभ्यास न करता, मी स्वतः सायकोलॉजिस्ट आहे, आज आमच्याकडे असणाऱ्या रिपोर्टनुसार जर पाहिलं तर अभ्यास न करता आज 12वी 13वीची मुलं आत्महत्येपर्यंत पोचलीत, कारण 3-3, 4-4 लाख रुपये कर्ज ते स्वतःच्या अंगावर झालं. हे पालकांना माहीत. आणि शेअर मार्केटमध्ये एवढाच पैसा असता तर अंबानीपासून सगळ्यांनी सगळे धंदे सोडले असते आणि रात्रंदिवस शेअर मार्केटच बसले असते. ज्यांच्याकडे 10-10 CA त्यांनी फक्त तिच्यावर बसवले असते. इन्व्हेस्टमेंट कशात करावी, SIPचा फुल फॉर्म आम्हाला माहीत नाही. खऱ्या अर्थानं वास्तवता आहे, ज्यांनी शेअर मार्केटचा चांगला अभ्यास केला ना तो आजही चांगले पैसे मिळवतोय. शेअर मार्केट मुलांनी करू नये या मताचा मी नाही, पण अभ्यास न करता जर मुलं उतरली, बरं कोणती कंपनी फक्त तुमच्या प्रॉफिटच द्यायला बसली का? बरं तुम्हाला एवढं ज्ञान आहे, हिंडनबर्गचा काल परवाच्या दिवशी अदानी विरुद्ध रिपोर्ट आला की नाही? मग याचा पुढच्या 6 महिन्यात काय परिणाम होईल सांगा? जगातल्या मंदीचा कोणत्या दिशेने आता सध्या मंदीचं वारवा होऊ लागले सांगा? पुढच्या 6 महिन्यामध्ये कोणते शेअर फॉर्मला राहतील विचार करा. जे फॉर्ममध्ये होते पैसे गेला तेच फॉर्ममध्ये नाही राहिले. हात जोडून नम्रतेची विनंती करतो महाराज, मला वाईट बोलायचं किंवा मी तुमच्याबद्दल वाईट विचार करतोय असंही, पण अभ्यास करून कोणत्याही गोष्टीत उतरा तरच यशाची माळ गळ्यात पडेल. अभ्यास न करता उतरलात, कारण हा सगळ्यात महत्त्वाचा काळ आहे मुलांच्या जीवनात. याच काळात वडील आईवडील विश्वास मुलांवर ठेवतात, पण त्या विश्वासाला जर दगा गेला तर पुन्हा मायबाप कधी आपल्या लेकरांवर विश्वास ठेवत नाहीत. हे वास्तव आहे. बरं शेअर मार्केट करताना 50% पालकांना माहीत नाही आपली पोरं शेअर मार्केट करत आहे. बरं तुम्ही कधी कॅल्क्युलेशन काढले की शेअर मार्केट करणाऱ्या प्रत्येक मुलाला एकच वाक्य सांगतो, कागदावरती वर्षभर चाला आणि मग खिशातल्या पैशावर चाला, तुम्ही कधीच अपयशी होणार नाही. पण पहिल्याच दिवशी तो करतोय त्याच्या विश्वासावर हे 10,000 आपले घे, मला उद्या 10:30 आले, 10 वालाच गायब झाला, 500 कुठे घ्याता? ही वास्तवता आहे महाराज. मी पुन्हा सांगतोय, शेअर मार्केटबद्दल मी वाईट बोलत. बरं SIP मध्ये किती वर्षाची इन्व्हेस्टमेंट चांगली विचारून पहा उद्या. फक्त करायचं म्हणून करू नका. हात जोडून नम्रतेची विनंती करतो, कारण शेअर मार्केटचं मोहजाळ एवढं वाढले. 3 दिवस जो लॅपटॉप बसलाय तो 4थ्या दिवशी गावाच्या कडेला बॅनर लावतोय, शेअर मार्केटचे कोर्स घेतले जातील. आता कोर्स घ्यायच्याऐवजी अगोदर त्याचं लोन चेक करा. कमीत कमी त्यानं 5-10 कोटी कमवलेले असावे. बरोबर आहे का चुकीचं आहे? विचार हात जोडून नम्रतेने करा एवढी विनंती करतो. चला पुढे लक्षात घ्या महाराज. आणि हात जोडून माझ्या बहिणीनं तुम्हालाही भावाच्या नात्याने विनंती करून जातो. खऱ्या अर्थानं सध्या आणखी एक फॅड आपल्याकडे प्रचंड वाढलंय, पळून जायचं. मै तेरे बिन जी नाही सकती, निघा. हात जोडून तुम्हाला नम्रतेची विनंती आहे. खऱ्या अर्थानं तुमच्या आईबापांच्या जीवनातली सगळ्यात मोठी श्रीमंती कोणती माहिती आहे? अरे तुमच्या या शेतकरी बापाला. कारण आज तुम्ही बदललेलं चित्र पाहताय, कारण या 5-6 वर्षात पाऊस चांगला पडला आहे. नंतर 7 वर्ष जर तुम्ही मागं गेलात ना, इतकी भयान परिस्थिती होती. काळी दगडन काळ्या माती सोडून इथं दुसरं काहीच नव्हतं. खऱ्या अर्थानं इथला 80% शेतकरी सालानं काम करणारा शेतकरी होता. पण आज परमात्म्याची कृपा झाली, भगवान बाबांची कृपा झाली, गडाचा आशीर्वाद प्राप्त झाला, म्हणून या मातीला सोनं प्राप्त झालं. पण आज परिस्थिती अशी आहे, सगळ्या गोष्टी आमच्याकडं आल्या. आईबापांनी कष्ट केले, त्यांच्या जीवनात एकच अपेक्षा आहे की आपल्या मुलीचं कन्यादान आपल्याला करता यावं. पण तेही पुण्य त्यांना मिळणार नसेल. कारण माझं एक जोडून तुम्हाला विनंती हात जोडून करतो. आता पोरंही सध्या म्हणतात तिला पळून नेऊन आमचं प्रेम मिळवलं. अरे प्रेम 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 म्हणतोस तू, पण खऱ्या प्रेमाचा अर्थ मात्र विसरून जातोस तू. अरे प्रेम म्हणजे काही मिळवणं नसतं रे, प्रेम म्हणजे मुक्त असताना उधळणं असतं रे. खऱ्या अर्थानं तुला वाटत असेल तिला पळून नेऊन तू तुझी मर्दानगी दाखवलीस,
अरे पण वेड्या, तिच्या बापाचं आयुष्यभराचं कन्यादानाचं स्वप्न मात्र कायमचं हिरावून घेतलंस. त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं? तुला वाटत असेल की तिला पळून नेल्यानंतर तुझ्या भावाला समजावून तुझं घर तू परत मिळवलं, पण काही चूक नसणाऱ्या तिच्या भावाला मात्र आयुष्यभरासाठी गावात मान खाली घालायला लावली. त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं? तुला वाटत असेल तुझं घर तू खऱ्या अर्थानं घरच्यांना समजावून सांगून परत मिळवलं, पण त्या लेकीचं माहेर मात्र आयुष्यभरासाठी कायमचं दूर केलं. त्या प्रेमात नक्की तू काय मिळवलं? अहो, खऱ्या अर्थानं ज्या आईनं तुम्ही तापानं फणफणलेला होतात ना, त्यावेळेस 12 तास जागणारी तुमची आई होती. अरे त्या बापाला खऱ्या अर्थानं अंगाला लावायला साबण नव्हता, पण तुमची 10वीची फी भरायची म्हणून 4 मित्रांचं त्याने नाही तेवढे बोल ऐकले, पण तुम्हाला कशात कमी पडला नाही. पडद्यामागे जगणारा तुमचा तो बाप होता. हात जोडून तुम्हाला एक वाक्य सांगतो, त्या बापानं 1-1 रुपया कमवला, तो स्वतःसाठी नाही, म्हणून आजही त्या बापाची बनियाल तुमच्या फाटकी आहे, पण तो आपल्या लेकीसाठी मागेल ती गोष्ट घ्यायला तात्काळ उभा असतो. पण त्याच मायबापाला फसून क्षणिक प्रेमासाठी आयुष्याची माती आम्ही करणार असू तर आम्हालाही स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का याचा विचार करा. आणि माझ्या तरुण मित्रांनो, तुम्हाला एक विनंती करतो, तुमच्या खिशात 10 कोटी रुपये आहे आणि तुम्ही गावातल्या चौकात आलात, पण खऱ्या अर्थानं तुमच्या तोंडाचा दारूचा वास आला. गावातल्या पारावर बसलेल्या बापाला मेल्याहून मेल्यासारखं होतं, पण तुमच्या खिशात रुपयासुद्धा नसू द्या हो, पण खऱ्या अर्थानं मी गावातल्या चौकात आला आणि 4 लोक तुमच्या जवळ येऊन तुम्हाला जय हरी म्हटली, तर बसलेल्या बापाची माय सन्मानानं ताट झाल्याशिवाय राहत नाही. एवढंच आवश्यक कमवा, बाकी काही कमवायची गरज नाही. आता तुम्ही सगळे इथे आहेत, पण सगळे मनानं इथे आहे का? कुणाच्या डोक्यात काय खटके असेल सांगू शकत? तुमच्या डोक्यात वेगळी तर तुमच्या डोक्यात वेगळी. तरुण पोरांच्या डोक्यात एकच चाललंय, महाराज जेवढे स्टेटस पाहिले त्यातलं अजून काही चालू नाही. लक्षात घ्या, कुणाच्या डोक्यात काय खटके असेल सांगू शकत? कारण सध्या तरुण पोरांच्या डोक्यात एकच चाललंय, महाराज बरोबर 11:15 थांबा बरं, अजून गुड्डीला SMS राहिला आहे. कारण सध्या तरुणाई 4 रोगानं ग्रासली महाराज. पहिलं म्हणजे प्रेमाचं व्यसन आहे, दुसरं म्हणजे मोबाईलचं व्यसन आहे, तिसरं म्हणजे दारू अंमली पदार्थांचं व्यसन आहे, आणि चौथं म्हणजे राजकारणाचं व्यसन आहे. या 4 व्यसनांमध्ये माझ्या महाराष्ट्रातली तरुणाई बरबाद होतीये, शोकांतिका आहे. यातलं पहिलं व्यसन प्रेमाचं व्यसन आहे. आता प्रेम करू नये अशा वाईट विचारांचा माणूस मी मुळातच नाही महाराज, पण त्या प्रेमाला काहीतरी स्वाभिमान, काहीतरी मर्यादा. नाही तर बापाच्याच पैशावर 30 रुपयाची यात्रेत बँटेकची अंगठी घ्यायची, ती जाऊन मिनीला द्यायची आणि 3 दिवसानं कलर गेला का गावातल्या चौकात चव घालून घ्यायची. हे धंदे बाकी बंद करा. खरंच जर मर्दानगी गाजवायची असेल ना महाराज, पहिली 5-50 हजाराची चांगली नोकरी पहा आणि मग तिला कर्तृत्वावर 1 तोळा करा, ही खरी मर्दानगी आहे. बरं, काय प्रेम करतंय? आता कालच एक कार्ट कॉलेजमध्ये पाहिलं बाबा, ते त्या पुरीला म्हणत होतं, तुझ्या प्रेमामध्ये मी झालो ठार वेडा. ती म्हणली, गवस बावळ्या, 3 दिवसापूर्वीच माझा साखरपुडा झालाय, हा घे प्याडा. जाग्यावर आला, लय अवघड आहे. आणि तुम्हालाही वाटतं सगळ्या तरुण पोरांना हात जोडून सांगतो, बाबा ना 2024 चाललंय, शिकाल तरच टिकाल, नाही तर पाथर्डीच्या नाही तर शेवगावच्या बाजारात बरमुडे शिकाल. कारण शिक्षणाशिवाय पर्याय. आणि तुम्हालाही वाटते आपलं कोटर रोज बॅग घेतं कॉलेजला जातं, एक दिवस मागं जा, ते कॉलेजच्या गेटवर जाऊन तिला म्हणतंय, किती दिवस झाले मी वाट पाहतोय, तू प्रपोज करत नाही. तिने लांबूनच जगा पाहिलं बो, चेहरा तुझा खास नाही, अंगावर तुझ्या मास नाही, प्रपोज तुला काय खाक करू, उद्यापर्यंत जगायची तुझी आस नाही. पण आपलंही खरवंडीचं ते कमी नाही, ते म्हणतात नाही मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. मग तिचं ठरलेलं वाक्य, मी माझ्या आईवडिलांच्या शब्दाबाहेर नाही. आपलंही कमी नाही म्हणते, कोई बात नाही, शब्दही कुठून आणतो देव जाणे. ही जन्म में ना से अगले जन्म में तेरा बन जाऊंगा, मगर शादी तो तुझसे ही करूंगा. आता कॉफी शॉपला 1 कोल्ड कॉफी, आता तुमच्या डोकं करून जाईल, त्यांना बरोबर कळले, 1 कोल्ड कॉफी आणि 1 कॅडबरी, बुल्ली पोर. बरं, खड्डा तुम्हाला आहे 15 हजाराचा, तेवढं सोपं राहते वय. ती देवजाने कुठून त्या जुन्या काळातला नोकिया 1100 आणती. मी तुमच्याबरोबर चॅटिंग केली असती, पण माझ्याकडे अँड्रॉइड मोबाईल नाही. आपले कमी नाही म्हणते, मै होऊ ना, ॲप्पल घेतो ॲप्पल. आता याला जर मार्केटला पाठवलं, त्याच्या 100ची नोट नाही, ते 200 झाले, 200ची नोट नाही 1 किलो ॲप्पल घ्यायला. पण तो तिला म्हणतो ॲप्पल घेतो ना ॲप्पल. पण ते हुशार आहे महाराज, ते घरी येऊन म्हणते, मप्पा मोबाईल हरवला. बाप म्हणला मी घेणार, तो म्हणला उद्यापासून मी कॉलेजला जाणार नाही. आपल्याकडे स्कीम आहे हम दो हमारा एक. बाप म्हणला हे शिकलं नाही तर पुढची पिढी चालणार. तो दुसऱ्या दिवशी शेगावला जाऊन बजाज फायनान्सचा फॉर्म भरला आणि हप्त्यावर पप्याला मोबाईल. पप्या एवढा हुशार आहे, हा जुना मोबाईल तिला देतो आणि नवीन याच्याकट होतो. आणि रात्री 11:30 वाजले तुम्ही बिचारे दमून झोपले, मग उशीतून मोबाईल बाहेर येतो. 30% घरात उशीत मोबाईल आहे, फक्त आपल्याला कळत. आणि मग SMS येतो, काय करतेस पिलू, बरी येस ना पिलू,
जेवलीस पिलू? महाराज आता हे कुत्र्याचं पिलू, मांजराचं पिलू, हे पिलू ठीक होतं, पण शेअरचॅट आणि इंस्टाग्राम आल्यापासून 2 पायाची भलतीच पिलं आल्यात. आणि ही प्रकरणं वाढण्यामागं महिला मंडळ तुम्हीसुद्धा जबाबदार आहात. कारण तुम्हालाही सध्याच्या काळात मी इकडेही बऱ्याच ठिकाणी पाहिले दादा, तुम्हालाही आता चांगली मुलं जावई म्हणून चालत. तुमच्या काही दादा ते पॅडाले आता पार्टी त्यांचा बंगला आहे, बंगला 1.5 एकर इकलीन मग बांधला. तुला माहीतच नाही येडे. दारासमोर 4 व्हीलर आहे, फक्त मार्च एंडला जाऊन 3 पतपेढ्यात दिवसभर बसून ये. हा विनोद नाही महाराज. इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाचं स्वतःचं कर्तृत्व न पाहता फक्त मुलाच्या बापाची संपत्ती पाहून आपल्या पोरी दिल्यात ना, आज तुमची मुलगी बंगल्यात आहे, सोन्याच्या ताटात जेवतीये, पण तिला कधीही भेटायला जा, तिच्या डोळ्यात मात्र पाणी आहे. आणि इथं बसलेल्या ज्यांनी आपल्या मुलीचं लग्न करताना मुलाच्या वडिलांचे 20-20 एकरचे बांध न पाहता मुलाचं स्वतःचं कर्तृत्व पाहून आपल्या पोरी दिल्यात ना, भले आज तुमची मुलगी झोपडीत असू द्या, पण कधीही भेटायला जा, तिच्या चेहऱ्यावर मात्र समाधान आहे. म्हणून हात जोडून तुम्हाला विनंती करतो, इथून पुढं पार्टी पाहण्यापेक्षा कार्टी सरळ आहेत का हे पहिलं तपासून पहा. भले आमचं पोरगं वडापावची हॉटेल चालवणारा असू द्या, चहाची गाडी चालवणारा असू द्या, पण स्वतःच्या कर्तृत्वानं जगणारा असेल तर एक दिवस तेही अंबानी झाल्याशिवाय राहणार नाही. मात्र अंबानीचं पोरगा असू द्या आणि ते जर व्यस्त निघालं, एक दिवस तेही रोडवर आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आता खऱ्या अर्थानं इथं मला सांगा, इथं सगळे शेतकरी आहेत ना. सध्या सगळ्यात मोठी 7.5 खऱ्या अर्थानं बाबांच्याच मुखातलं वाक्य आहे, ती शनीची नाही. कारण शनी ग्रहाला एवढा वेळ नाही का त्यानं आपल्याकडे लक्ष द्यावं. पण सगळ्यात मोठी 7.5, कारण सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. पहिलं तुमच्याकडून तरी आमच्या काय यायच्या, आता तुम्ही म्हणता तिकडं. कारण खरा श्रीमंत मराठवाडाचे महाराज. फक्त मी मगाशीच आलेले बोलू, तुमचे राजकारणी हुशार आहेत, ते टी व्हीला फक्त गरिबीच दाखवतात. पण खरा श्रीमंत मराठवाडा, आणि तो फक्त प्रपंचात राहिला नाही, तो परमार्थातसुद्धा श्रीमंत झाला आहे. हे या मातीचं बनगडाने मिळालेलं वैभव आहे, लक्षात घ्या. मग आता खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत का तुमच्या खबर आहे? कारण सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. बरं जाऊ द्या महिला मंडळ. आता जर तुम्ही खरं बोललात तर श्रावण मास चालू आहे, आता सीजन संपलंय, तरी येताना 4-5 पाहिलीत मी लग्न चालू आहेत. पण तरी तुळशीचं लग्न झाल्याबरोबर, कारण मी 3 वर्षात एकच गोष्ट कळाली महाराज, बाप पोराच्या लग्नाच्या पत्रिका कमी छापतो एवढे बायोडेटे छापितोय. वास्तवता आहे. आणि मध्यस्थीनं 2-2, 3-3 एकर फक्त एका सीजनला जमिनी घेतल्यात. बायोडाटा 50, बायोडाटा 51, बायोडाटा 1 लाख. तोही धंदा जोरात चाललाय सध्या. पण हात जोडून तुम्हाला विनंती करतो, लग्न हा भातुकलीचा खेळ नाही, 2 लेकरांच्या आयुष्याचा मेळ आहे. हे मात्र जीवनात कधी विसरू नका. महिला मंडळाचा खरं बोला. सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. तुम्ही जर बोललात तर परमात्मा ऐकेल. आज बोलला नाही तर पुढचे 5 वर्ष पाप्या पिवळा होत. सध्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. यांच्याबरोबर भांडताना तुम्ही जेवढ्या मोठ्यानं बोलता ना तेवढ्या मोठ्यानं सांगा, शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळत. सध्या यंदाही आपला बाबा पिवळा होईल असं वाटत नाही. यंदा तरी आपल्या बाबाला गुड्डी मिळेल असं वाटत. बरं जाऊ द्या महिला मंडळ. पुरुष मंडळी शांत. फक्त महिला मंडळ ज्यांना वाटतं शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच हव्यात, त्या सगळ्यांनी एकदा जोरदार टाळी वाजवा. दादा बरेच नवरदेव राहिले, तुम्ही मागे 100च म्हणले. बरं जाऊ द्या महिला मंडळ. तुमची इच्छा आहे ना शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळायलाच, मग इथं बसलेली कोणत्या या पवित्र श्रावण मासात शपथ घेईल महाराज. आज माझे डोळे उघडले. मी आता बसल्या जागेवर शपथ गडाची घेते का यापुढं मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्याच मुलाला देईल. फक्त तेवढ्याच आहे आता बोटीवर करा. काय लबड दुनिया आहे महाराज. माझी गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे, पण माझ्या बाप्याला गुड्डी मिळाली. बरं जाऊ द्या महिला मंडळ. तुम्हाला शेतकरी जावई चालत नाही, तुमच्या लेकीला शेतकरी नवरा नको आहे. आता पुण्यात माझ्या ऑफिसच्या बाजूलाच IT पार्क आहे, आणि यावर्षी ITचे जवळजवळ माझे 90 ते 92 मित्र लग्नाचे आहेत, ज्यांचा पगार 90 ते 92 हजार, 11-11.5 लाख रुपये पॅकेज आहे. 500च्या स्टॅम्पवर गादीवर उभा आहे, मी मध्यस्थी राहतो. पण त्यांची एकच अडचण आहे दादा, त्यांना एकही गुंठा जमीन नाही. उद्या येऊ का सकाळचं परत बस घेऊन खरवंडीला?
किती आई आपली पोर देतील बोटवर करा. मग तुम्हाला जमीन काय लागती का? कारण तुम्हालाही माहिती आहे उद्या जर त्याची नोकरी गेली तर कमीत कमी ही काळी आई त्याला उपाशी मारणार. मग माझ्या बहिणींनो एकच विचार करा, जर ही काळी आई त्याला उपाशी मारणार नाही तर काळ्या आईची सेवा करणारं माझं शेतकऱ्याचं पोरगं तुमच्या लेकीला उपाशी ठेवेल का? म्हणून हात जोडून विनंती करतो, आता विचार. आणि शेतकऱ्याच्याही मुलांना हात जोडून विनंती आहे, कर्ज मिळत नाही म्हणून रडू नका. आज जर आपण गुजरातला मारवाडी लोकांना तुम्ही कितीही वाईट बोला, पण 12वी झाली की त्यांची मुलं IT रिटर्न फाईल बनवतात. 12वीच्या सगळ्या मुलांच्या IT रिटर्न फाईल आहे. आपल्याला IT रिटर्न हा शब्दच ऐकायला मिळत नाही.